नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। विश्व मराठी संमेलन 2025 चे पुण्यामध्ये दिमागदार पद्धतीत उद्घाटन। जीबीएसची लक्षणे आढळल्यास त्वरित दवाखान्यामध्ये संपर्क साधा, केडीएफसीचे आवाहन। चिकनची पार्टी बेतली जीवावर, पार्टीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानेच केली मित्राची हत्या। आणि कोणतीही प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही, एमपीएससी आयोगाचे स्पष्टीकरण। आता पाहूया सविस्तर वृत्त। लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो खरीच धन्य, ऐकतो मराठी, असं म्हणत मोठ्या दिमागदार पद्धतीमध्ये ग्रंथदिंडी काढत पुण्यामधील एफसी कॉलेज या ठिकाणी तिसरे विश्व मराठी संमेलन हे सुरू झालंय। आज त्याचं उद्घाटन मोठ्या दिमागदार स्वरूपामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत हे तिसरे विश्व मराठी संमेलन होतंय। मराठी भाषेच्या प्रचारासाठी 3 दिवसांच्या संमेलनामध्ये नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, संपादक यांचे विचार, त्याचबरोबर कवी संमेलन, परिसंवाद, बालसाहित्यावरती चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आले। संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। मराठी भाषा संवर्धनासाठी संमेलनाच्या स्थळी विविध साहित्य प्रकाशनाचे त्याचबरोबर ग्रंथ कक्ष हे प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत। याचा देखील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे, या ठिकाणी पुण्यामध्ये तिसरं विश्व मराठी संमेलन सुरू झालेलं आहे। नुकतंच मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेलं आहे। जगभरातनं लोक या संमेलनाकरता आलेले आहेत। माय मराठीवर प्रेम करणारे अनेक लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत आणि पुण्यामध्ये अतिशय भव्य आयोजन पुणेकरांनी केलंय। आपण बघितलं असेल, सुंदर अशी ग्रंथदिंडी या ठिकाणी निघालेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अतिशय चांगले आहेत, परिसंवाद आहेत, काव्य संमेलन आहे, चांगल्या चर्चा आहेत। त्यामुळे एक प्रकारची साहित्यिक मेजवानी देखील, विचारांची मेजवानी देखील पुणेकरांना मिळणार आहे। सर्वात आनंदाची गोष्ट आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन असल्यामुळे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे, उत्कंठा आहे आणि मला असं वाटतं की तो उत्साह आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय। दररोज ठाकरे गटामधील काही नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने आजी माजी आमदार, खासदार, त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक हे देखील शिंदे गटामध्ये प्रवेश करत असल्याच्या अनेक बातम्या आपण बघतोय। अशीच घटना आता अहिल्यानगरमध्ये देखील घडल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगर शहरामधील नाराज उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या माजी महापौर आणि नगरसेवकांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठं खिंडार पडले। आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी हा प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावरती धक्के दिले जात आहेत, ते अद्याप थांबताना पाहायला मिळत नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची देखील आता शक्यता वर्तवली जाते। ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं देखील बोललं जात आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश असण्याची शक्यता आता वर्तवली जाते। त्यामुळे आता शिंदेकडून ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये जीबीएस या रोगाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय। त्यामुळे आता सर्वच ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। जर तुम्हाला जीबीएसची लक्षणं आढळली तर त्वरित
डॉक्टरांशी संपर्क साधा असे आवाहन देखील आता करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. सध्या GB सिंड्रोम या आजाराचं नाव सगळीकडे चर्चेत आहे. तर ह्याचं नाव गुलेन-बारी सिंड्रोम असं असून पुणे महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचे काही रुग्ण आढळलेले आहेत. तर ही परिस्थिती लक्षात घेता आपल्याला शासनाकडनं काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर आपल्याला असं म्हणता येईल की हा एक ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे आपली शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्या नर्वस सिस्टीमवर, पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर हल्ला करते. त्यामुळे अशा प्रकारचा आजार होतो. तर यामध्ये अचानक निर्माण होणारी दोन्ही बायलॅटरल म्हणजे दोन्ही पायांमध्ये, हातामध्ये कमजोरी निर्माण होते आणि ती वाढत जाऊ शकते. त्यामुळे काही वेळा आपल्याला म्हणजे लवकरात लवकर रुग्णालयामध्ये ॲडमिशन करण्याची गरज पडू शकते. तर आपल्याला असं म्हणता येईल की या आजाराचं निश्चित कारण जरी माहिती नाही आहे सध्या, तर गेल्या काही 6 आठवड्यामध्ये जर काही संसर्ग झाला असेल म्हणजे श्वसन मार्गाचा किंवा आपल्याला पोटाचे जे काही आजार होतात त्याचा संसर्ग असेल, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत, जसे कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस, सायटोमेगॅलो व्हायरस. तर मग ह्याच्यामुळे तो आजार हा ट्रिगर होऊ शकतो, म्हणजे वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये. तर ही लक्षणं अशी आहेत की कमजोरी होऊ शकते आणि हा आजार सामान्यपणे बरा होऊ शकतो, पण काही प्रकरणांमध्ये त्याच्या रुग्णालयांमध्ये ॲडमिशनची गरज भासू शकते. तर या संदर्भात काय आपल्याकडे काय संशयित रुग्ण वगैरे सापडले, काही माहिती आली का? आतापर्यंत आपल्याकडे अशी काही संशयित रुग्ण वगैरे अशी माहिती आता उपलब्ध नाही, म्हणजे आलेली नाही आहे आता. तरी आम्ही असं नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण आपण सतर्कता बाळगावी. आपलं पिण्याचं पाणी शक्यतो उकळून प्यावं आणि कुठल्याही प्रकारचं कच्चं मांस वगैरे खाऊ नये असं आहे. आणि याच्यात एक अजून असं आहे की शासकीय ज्या योजना आहेत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि CM रिलीफ फंड याचा वापर करता येऊ शकतो. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ह्याच्यासाठी पॅकेज आहे शासनाकडनं उपलब्ध करून दिलेलं आहे. तर नागरिकांनी सतर्क राहावं आणि घाबरून जाऊ नये असे आम्ही आवाहन करतो. MPSC परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाले अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. 2 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अफवांना मोठ्या प्रमाणामध्ये उत आला होता. यावरतीच आता MPSCच्या आयोगाने स्पष्टीकरण दिले. कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही असं स्पष्टीकरण स्वतः आयोगाने दिलंय. पाहूयात. 2 फेब्रुवारी 2025ला ही गट ब अराजपत्रित म्हणजे ज्यामध्ये PSI पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर SL टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही 3 महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत. आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही 869 केंद्रांवर सगळ्या 6 विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत. आणि या परीक्षेकरिता जवळपास 2,86,000 इतके उमेदवार बसलेले आहेत. तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे. प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही. आणि कोणीही अशा अमिषाला, म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो, आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दिलं जात आहे. त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे. कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे. असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही. आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे. सध्या कोणत्या विषयावरून कोणाचा राग अनावर होईल आणि त्याचा राग समोरच्याच्या जीवावरती उठेल हे काही सांगता येत नाही. असाच प्रसंग आता नवी मुंबईमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय. चिकनच्या पार्टीमध्ये पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानेच
आपल्या मित्राचा निर्घृणपणे खून केलाय। ही धक्कादायक घटना नवी मुंबईमध्ये नुकतीच घडल्याचं समोर आलंय। खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावरती आणि पाठीवरती प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली। या प्रकरणी आरोपी मनु दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मल निसारण वाहनावरती सफाई कामगार म्हणून काम करत होता। दरम्यान 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूलाच आदिवासी वाडी बेलपाडा खारघर येथे जयेश आणि त्याचे मित्र हे चिकन बनवत होते। मात्र मनू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही। या कारणावरून जयेश आणि मनू यांच्यामध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर शिवीगाळमध्ये झालं आणि जयेशने मनू याच्या कानाखाली मारली। याचा राग मनामध्ये धरून मनू याने जयेशला लाथाबुक्क्यांनी छातीत आणि पोटात मारहाण केली। तसेच क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावरती आणि पाठीवरती प्रहार केले। यामध्ये जयेश हा गंभीर जखमी झाला। त्याला MGM हॉस्पिटल कामोठे या ठिकाणी दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खारघर पोलिसांनी मनु शर्मा याला अटक केली। 23 तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये, तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता। तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता। तेव्हा त्याच्यामध्ये मयतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता। या कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे, आम्ही तुला जेवायला देणार नाही, असा तो वाद झाला। त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मयताला आणि मयत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं। त्याचा 27 तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये। तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला 31 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे। या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत। माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। अनेक छोट्या मोठ्या मंडळांनी गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली असून माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विधिवत कार्यक्रम देखील आता राबवले जात आहेत। अशातच ठाण्यामधील शिवचैतन्य मित्र मंडळ आयोजित श्री सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिनानिमित्ताने महाकुंभाभिषेक सोहळ्यामध्ये मंत्री योगेश कदम यांनी गणरायाचं दर्शन घेतले। पहिल्यांदाच माघी गणेशोत्सव निमित्त येणं होत आहे। आमच्या पक्षाचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी हा उत्सव सुरू केलाय। त्याचबरोबर ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी मला नेहमीच उत्साह असतो असं मत यावेळेला दर्शनासाठी आलेल्या मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। नाही, माझं आज खरं तर पहिल्यांदाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणं होत आहे। शिवसेनेचे आमचे सचिव संजयजी मोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हाती घेतला आहे। विशेषतः कधी कधी आपण देवपण करत असताना आपण हिंदू शास्त्र आपण थोडासा विसर व्हायला होतो, परंतु ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा आपण गणरायाची करतो त्यानंतर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की 12 वर्षांनी आपण एकदा तरी पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची असते। आपण ज्यावेळेला परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो त्यावेळेला आपल्यामधले नकारात्मक जे भाव असतात आपण ते देवाला आपण देत असतो आणि गणरायाच्या तो पोटात घेत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा गणरायाची ऊर्जा पुनर्जीवित व्हावी ह्यासाठी शास्त्रामध्ये दर 12 वर्षाने अशी पूजा करायची जी एक प्रथा आहे, मला वाटतं ती प्रथा संजयजी मोरे यांनी जिवंत ठेवली आहे। खऱ्या अर्थाने मला वाटतं बाळासाहेबांचं एक सच्चा शिवसैनिक सच्चा हिंदुत्व काय असतं त्याचं पुन्हा एकदा मला तिथे उदाहरण पाहायला मिळालंय आणि म्हणून मला वाटतं त्यांचं मनापासून मी आज कौतुक करतोय आणि शेवटी या शिवसेना परिवारामुळेच माझ्यासारख्या तरुणाला आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि म्हणून नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद हे मला मिळावेत हा देखील छोटा स्वार्थ घेऊन आज मी इथे आलोय। शेवटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन संभाजी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत घेतात, काम करतायत, विकास करतायत आणि त्यांना साथ द्यायला
ठाणेकर देखील कधीच कमी पडले नाहीत आणि त्या ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हायला आमच्यामध्ये नेहमीच वेगळा उत्साह असतो आणि नक्की त्या उत्साहामुळे आज मी इथे आलोय. तर अक्षय शिंदे प्रकरणात संजय शिरसाट आणि तुमचं देखील नाव आलं. नाही बघा, त्याच्यामध्ये जे काही आम्हाला जे काही लिगल नोटीस आहे त्याचं योग्यरित्या जे काही लिगली उत्तर द्यायचं ते उत्तर दिलं जाईल. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.